राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। शिंदे सरकारने शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली। महिला वर्गाचं मत आपल्या पदरात पाडून घेण्याकरता लाडकी बहीण योजना जाहीर केली। तसंच बेरोजगार तरुणांकरता विद्यावेतन योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। नुकतंच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही 7.5 हॉर्सपावर पर्यंत, तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला 14,000 कोटी रुपये लागणार होते। मी तुमच्यामुळे मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो, मांडायला मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी मंत्री अब्दुल सत्तारांनी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केलं होतं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी राज्य सरकारला विनंती केल्याचं सत्तार यांनी सांगितलं होतं। तसंच या कर्जमाफीत केंद्र सरकारनं आर्थिक भार उचलावा अशीही अपेक्षा व्यक्त केली गेली। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी, त्यासाठी राज्य सरकारनं माहिती गोळा करायला सुरुवात केल्याचंही सत्तार यांनी सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून मास्टर स्ट्रोक मारणार असल्याचं बोललं गेलं। राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली जाईल अशी चर्चा तर सुरू होती। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून ही घोषणा केली जाणार असं बोललं जात होतं, पण ही केवळ चर्चाच ठरण्याची शक्यता सध्या अधिक आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी शेतकरी कर्जमाफीची शक्यता फेटाळून लावली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। शिंदे सरकारने शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली। महिला वर्गाचं मत आपल्या पदरात पाडून घेण्याकरता लाडकी बहीण योजना जाहीर केली। तसंच बेरोजगार तरुणांकरता विद्यावेतन योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। नुकतंच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही 7.5 हॉर्सपावर पर्यंत, तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला 14,000 कोटी रुपये लागणार होते। मी तुमच्यामुळे मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो, मांडायला मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी मंत्री अब्दुल सत्तारांनी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केलं होतं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी राज्य सरकारला विनंती केल्याचं सत्तार यांनी सांगितलं होतं। तसंच या कर्जमाफीत केंद्र सरकारनं आर्थिक भार उचलावा अशीही अपेक्षा व्यक्त केली गेली। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी, त्यासाठी राज्य सरकारनं माहिती गोळा करायला सुरुवात केल्याचंही सत्तार यांनी सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून मास्टर स्ट्रोक मारणार असल्याचं बोललं गेलं, पण आता शेतकरी कर्जमाफीची शक्यता मावळली आहे। त्याला कारणीभूत ठरली आहे लाडकी बहीण योजना। कर्जमाफी होण्याची अशी माहिती मिळते काय? आता मला नाही वाटत की असला काही निर्णय घेऊ शकताल, कारण 46,000 कोटीचा हा एवढा 46,000 कोटी रुपये जमा करतानाच सरकारला फार अडचण चाललेली आहे। पण तो जे काही घोषणा केली ती पूर्ण झाली पाहिजे, म्हणून ते विकास निधीला आमच्या त्या ठिकाणी चार्ट बसलेला आहे। आमच्या पण सगळ्यांच्या आमदारांच्या कामाला फटका बसलेला आहे, पण आता काय दुसरं काही माफीची काही कुठली घोषणा होऊ शकत नाही। खरं तर नुकतंच राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी वीज माफी सोबतच कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपयांचं अनुदान जाहीर केलं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या। लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता वर्तवली जात होती। मात्र लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडलाय, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी शक्य नसल्याचं समोर आलंय।
स्वाभिमानी शेतकरीचे प्रदेशाध्यक्ष दामोअण्णा इंगोले मागील 10 दिवसापासून वाशिम जिल्ह्यातील विविध भागातून यात्रा काढत आज त्या यात्रेचा समारोप करणार आहेत। नेमक्या काय मागण्या घेऊन आपण या यात्रेला सुरुवात केली आणि प्रथम काय मागण्या होत्या? आपण या यात्रेची सुरुवात, या यात्रेचं नाव जनविचार स्वाभिमान यात्रा आहे। जनतेच्या मनातले प्रश्न आपण सरकार दरबारी मांडण्याचं काम करतोय, कारण सरकारला व्यापाऱ्याचा आवाज ऐकू येतो पण आमच्या बापाचा आवाज ऐकू येत नाही। करोडपत्याचे करोडो रुपये, 66 कोटी रुपये, काल परवा बातमी झाली की 66 कोटी रुपये, 66,00,000 कोटी रुपये एवढं कर्ज सरकारनं व्यापाऱ्याचं माफ केलेलं आहे। तसं माझ्या बापाचा 7/12 कर्जमुक्त करावा ही सरकारला आमची मागणी आहे। सोयाबीनचा दर काल सरकारनं घोषणा केली की 5,000 रुपये आम्ही अनुदान देऊ, पण 5,000 होत नाही, कारण आमचा भाव यांनी एवढा पाडला की आमचं नुकसानच 25 ते 30 हजाराचं आहे प्रति अडी चक्कर, आणि आम्हाला 5,000 फेकून मारागले। हे काही आम्हाला मान्य नाहीये, आम्हाला वाढीव पाहिजे याच्यामध्ये, कारण आमचंच लुटा लागले आणि त्यातला अर्धा आम्हाला द्या लागले, हे आम्ही काही मान्य करणार नाही। त्यानंतर जंगली जनावरांचा त्रास हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। तक्रार करताना 1,000 रुपये लागतात आणि नुकसान भरपाई मात्र 700 रुपये देते फॉरेस्टवाले। ही मात्र सर्वात मोठी चूक सरकारची आहे, ही सुद्धा दुरुस्त व्हावी, ही सुद्धा आमची याच्यामध्ये मागणी आहे। आणि रब्बीचा पीक विमा हा आमचा सरकार दरबारी जमा आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकार वेगवेगळ्या योजना आणा लागलं आणि आमच्या हक्काचे तूर हरभरा गव्हाचे पैसे आमच्या शेतकऱ्याला सरकार द्यायला तयार नाहीये। त्यामुळेचा आमचा हा मोर्चा आहे, त्यामुळे आमची यात्रा आहे। आणि सरकार जर आता ध्यानावर येत नसेल तर थेट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारावर जायला सुद्धा मागपुढे पाहणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात ठेवावं। एकीकडे शासन लाडकी बहीण योजना करते, लाडका भाऊ करते, मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप आपण केला। 100% सरकार मतासाठी लाडकी बहीण करा लागलं, लाडका भाऊ करा लागलं। आमची हात जोडून विनंती आहे द्यायला की लाडका शेतकरी करा, आमच्या बापाचा 7/12 कोरा करा, अन्यथा आम्ही सुद्धा मतदान यावरती त्यांना देणार नाही, त्यांना ध्यानात ठेवावं। राजू शेट्टींनी 288 जागा निवडणूक लढण्याचा जाहीर केला आहे। नेमकी या जिल्ह्यात किती जागा राहू शकतात? हा माझा प्रश्न नाहीये। सन्मान्य राजू शेट्टी साहेबांनी जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही पाठीशी उभं राहू। हे राजू शेट्टी साहेब ठरवतील त्या काळामध्ये, तेव्हाच काय जे ठरायचं ते ठरेल। आता याच्यानंतर पुढची भूमिका काय राहील? याच्यानंतरची पुढची भूमिका येत्या 8-10 दिवसामध्ये मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या दारात जायची। शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत, तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला 14,000 कोटी रुपये लागणार होते। मी तुमच्यामुळे मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो, मांडायला मिळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी मंत्री अब्दुल सत्तारांनी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केलं होतं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी राज्य सरकारला विनंती केल्याचं सत्तार यांनी सांगितलं होतं। तसंच या कर्जमाफीत केंद्र सरकारनं आर्थिक भार उचलावा अशीही अपेक्षा व्यक्त केली गेली। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी, त्यासाठी राज्य सरकारनं माहिती गोळा करायला सुरुवात केल्याचंही